या बजेटवर चर्चा करण्यासारखं बजेटच नाही। देश महाराष्ट्र कंगाल झालेला आहे, भिकारी झालेला आहे। महाराष्ट्र पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे। अशा प्रकारच्या त्या बजेटवरून परिस्थिती अधिवेशनाचा तिसरा आठवडा आहे। संख्याबळ कमी जरी असलं तरी आज पाहतोय मी त्या ठिकाणी आता बजेट झाला, या बजेटवर चर्चा करण्यासारखं बजेटच नाही। देश महाराष्ट्र कंगाल झालेला आहे, भिकारी झालेला आहे। महाराष्ट्र पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे। अशा प्रकारच्या बजेटवरून परिस्थिती सगळ्यांनी बघितली। आज हा बजेट कोणासाठी? केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट होता, म्हणजे उद्योगपतींना आणि कंत्राटदारांना पोचण्यासाठीच हा बजेट होता। केवळ मातोर ते पात्र बनवून लिहून कर्जमाफीचं सोंग सरकारने केला। त्याच्या पलीकडे या बजेटमध्ये काही नाही। कर्जबाजारी झालेला महाराष्ट्र आहे। 67,000 कोटी रुपये व्याजाचा परतावा द्यावा लागतो। सरकारपाशी आहे काय? तुटीचा अर्थसंकल्प आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत भांडवली खर्च हा फक्त 12,000 कोटींनी वाढला। याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राची अधोगती ही झालेली आहे आणि होत आहे, हे आता लपून राहिलेलं